पंटा, ए पंटा, कुठे आहेस रे? त्या तिथे चाळ बटाट्याची बसती 60 बिगाडांची, 60 घरांचे इवलाले जग, 60 परंतु 60 घासन ग. डॉक्टर येथे कोणी हौशी, कोणी अजागर, कोणी निजाशी, आस्तिक कोणी, नास्तिक कोणी, कोणी येथे प्रेम पंछी. भारतीय संस्कृतीत उपासाची परंपरा फार प्राचीन आहे. वायू भक्षणून राहणारे ऋषी काय किंवा साबुदाण्याच्या लापसीवर एकादशी करणारी मावशी काय, दोघं एकच थोर परंपरेतले वारस. बटाट्याच्या चाळीतले पंत देखील उपास करतात, मात्र त्यांचा उपास निराळ्या कारणासाठी होता. कार पंत, उपासाचं कसं काय चाललंय? आमच्या बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहतच नाही. अण्णा पावशांची गोष्टच सांगतो. अण्णा पावशांनी त्यांच्या मुलींच्या कुंडल्या खणातून केव्हा काढल्या, ते गपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमन वेडिंग मधल्या उपिडी बहिणींना केव्हा दाखवल्या, ही गोष्ट पावशील काकूंना कळायच्या आतच आमच्या कुटुंबाला कळाली. आणि रतन सोमय म्हणजे न्यू गजकर्ण फार्मसी, त्यातले सोमय काकांची मुलगी हिने द्वारकानाथच्या मधूला प्रेमपत्र लिहिले. आता ते प्रेमपत्र मधूच्या हातात पडण्यापूर्वीच काशीनाथ नारकाड्याच्या मुलानं गॅलरीत उभं राहून परवाच्या म्हणण्यासारखं खाड खाड म्हणून टाकलं. माझा उपासाचा निश्चय मी याआधी माझ्या मनासज्जना कोणालाही सांगितला नव्हता, पण उपास सुरू करून जवळजवळ 5 तासही लोटले नव्हते की वर्जाव सुरू झाली. पंत, आता मंडळी मला उगीच पंत म्हणते. वास्तविक पंत वाटावं असं विशेष माझ्यात काही नाही. चांगला टेलिफोन ऑपरेटर आहे मी. पंत हा काय साला मॅडनेस. आता थाटात सुरुवात केली सोकाजी त्रिलोककरांनी. कर पंत, तुला काय वाटतं तू असा उपास करशील तो बॉस तुला लिहू सँक्शन करतील? अरे माझं ऐका. अरे काय ऐका, काय सांगणार आहेस तू? उपासाच्या 4-5 तासातच माझी अशक्तता कणकण वाढत होती आणि या सोकाजी नानाला जोर चढलेला होता. साल्या काय सोन्यासारखा संडे हाय, फिश काय मिळत होती बाजारात. पण तू उपास बिपास करू नको. साधारण 1.5 ते 2 तास बडबड करून सोकाजी नाना गेले आणि आले. पंत, पंत कुठे आहात तुम्ही? हवेत आहात की पाण्यात, जमिनीत आहात की आभाळात? पंत कुठे मेलात? माफ करा, माफ करा, पंत कुठे गेलात? हो हो, मी तर इथेच आहे. हे आमच्या चाळीतले नाट्य भैरव कुशभाऊ. यांना छोट्यातली छोटी गोष्ट पण मोठी करून दाखवायला फार आवडते. अहो पंत, 2 घास खाऊन घ्या. आपण इतके वर्ष या चाळीत राहिलो ते भावासारखं. आईने सांगितलं तुम्ही उपास करताय. जेवत होतो पंत तसाच उठून आलो. होय, हात न धुता नका पंत नका. अहो तुम्ही जर जेवणार नाही तर तुम्ही मरणार. मग तुमची पत्नी काय एडोला रेडोलाच्या जागेवर मारे डाला. हा तर मला मारूनच टाकायला निघालाय. यांच्या ना नाटकाबद्दलच बोलतो. काय हो कुशभाऊ, तुमचं नाटक झालेलं ना मागच्या आठवड्यात, 1च प्याला? छे, मी नव्हतो. तर आपल्या चाळीतला सूरज आहे ना, त्याने सांगितलं त्याच्या आवडीचा विषय ना. नका पंत नका, असं खाण्यापिण्याचं बोलू नका. येतो हा पंत. बघितलं, आता माझ्या बिरहाड्यात हळूहळू मंडळी गोळा व्हायला लागली. येऊन कोणीही बोलायचं, पंत तुम्ही बोलू नका, तुम्ही निवांत झोपून राहा. येऊन वेगवेगळी मुद्रा करून माझ्याकडे बघायला लागले.
तितक्यात कोणतरी येऊन माझ्या उशीजवळ एक उदबत्ती सुद्धा लावली. स्वयंपाक घरातून निघणारी प्रत्येक बाई मी या महाभागेचा 8वाच दर्शन असं माझ्याकडे बघायची. याआधी कुठल्याही बाईनं माझ्याकडे नजर वर करून सुद्धा बघितलं नसेल. उपासाच्या पहिल्या दिवशी मी फक्त कॉफी, केळी, 2 संत्री, मूगदाणे मला पित्त होऊ नये म्हणून लिंबाचा रस, कॉफीने मला मध्यकोष्ठ होतो म्हणून त्यासोबत दूध मला पचायला जड जाऊ नये म्हणून काळे मनुके आणि 2 चमचे मध. बस यातच भागलं माझं. अशी झाली पंतांची एकादशी.